उभे विटेवरी करकटवरी ठेवुनिया ठेवुनिया करकटवरी ठेवुनिया 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 करकटवरी ठेवुनिया सुंदरत जाना उभे विटेवरी करत जाना उभे विटेवरी करकटवरी ठेवुनिया ठेवुनिया करकटवरी ठेवुनिया तुलसी हर गणा कासे पीतांबर 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 अवडे निरंतर हेची धाण अवडे निरंतर हेची धाण तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौसुवणी विराजित विराजित कंठी कौसुवमणि विराजित मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौसुभमणि विराजित विराजित कंठी कौसुभमणि विराजित तुलसी हर गणा कासे पीतांबर हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गणा कासे पीतांबर तुलसी हर गणा कासे पीतांबर अवडे निरंतर हेची धाण अवडे निरंतर हेची धाण तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुका म्हणी माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर
निरंतर हेची ध्यान हो तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा खास पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा खास पीतांबर जय विठोबा रखुमाये 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम तालोचनी रूप पाहता लोचनी 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 ओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी क्या बात है वाह तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा वाह गायक वाह वाह बकवास
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी वा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवारी म्हणून विठ्ठले आवारी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा चला विठ्ठली आवारी या बात विठ्ठली आवारी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम साठ बेला हरे साठ बेला हरे हृदय मंदिरे जिहे हृदय मंदिरे साठ बेला हरे साठ बेला हरे जिहे हृदय मंदिरे जिहे हृदय मंदिरे त्यांची सरली धार त्यांची सरली धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार
सफल व्यापार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार ओ झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार आ तुका मने हरी तुका म्हणे हो तुका मने हरी ओ तुका म्हणे हो काही उरोनी देवरी काही उरोनी देवरी काही उरोणे देवरे काही उरोणे देवरे काही उरोणे देवरे काही उरोणे देवरे त्यांची सरली येरदार त्यांची सरली येरदार त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार हो बार खुमाई जय जय हो बार खुमाई जय विठोबर खुमाई हो बार खुमाई विठोबर खुमाई जय विठोबार कुमाई विठोबर खुमाई विठोबार कुमाई विठोबर खुमाई जय विठोबर जय खुमाई विठोबार कुमाई विठोबर खुमाई विठोबार कुमाई विठोबर खुमाई विठोबार कुमाई विठोबर खुमाई हरी चला हॅलो सठ विला हरी सठ विला हरी सठ विला हरी सठ विला हरी हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी सठ विला हरी सठ विला हरी सठ विला हरी सठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी हृदय
साठ विला हरि साठ विला हरि साठ विला हरि हृदय मदेरे हृदय मदेरे यांचे सरले रसार यांचे सरले इरधार जी हृदय मंदिरे जी हृदय मंदिरे त्यांची सरली येरझार त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार झाला 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 सफल व्यापार झाला सफल झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार
हॅलो साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली झार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली झार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरून दिवरी त्यांची सरली जार झाला सफल व्यापार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनानी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेचे असे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर विमल जसो जो दायुग फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोही हरवो कलेस विकार प्रस्तुत संकीर्तनासाठी निवडेल अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारांचा असून कोण तुकोबार आहे ज्यांनी अखंड चिंतन केलं अखंड स्मरण केलं असे असणारे तुकोबार आहे कोण तुकोबार आहे ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे त्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो ते तुकोबार आहे या तुकोबारांचा अभंग या सेवेसाठी निवडला आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांचं वर्णन करतात विठ्ठल 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 अल्पासा परिहार द्यायचा तो असा अखिल कोड ब्रह्मांड नायक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा भयात असते अग्नितपती भयात तपती सूर्य हा ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात किती अबाधित सत्ता असावी त्याने गीतेमध्ये स्वतः सांगावं म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो या जगा चाळीत हा आमच्या साधू संतांनी सोप्या भाषेमध्ये वर्णन केलंय तुझ्या सत्तेने वेद बोलतो आणि तुझ्या सत्तेने सूर्य प्रकाशला जातो असा असणारा भगवान परमात्मा नव्हे नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 प्रगट जातीचे संत होऊन गेले त्यांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी नव्हे साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि खरं तर या भूमीमध्ये हा आपला मोठा उत्सव खरं तर मला हे आपलं भाग्य आहे
काय आहे महिला मंडळ काय आहे बोलत चला. आता तुम्हाला बोलत चला म्हणावं लागत, कारण तुम्ही सरकारच्या कोण आहेत, कोण आहे तुम्ही, लाडक्या बहिणीत. मेसेज आला का तुम्हाला? आ तुम्हाला बोलायचा धर्मच राहिला नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याचं भजन होईल, भगवंताचं भजन होईल, त्या त्या वेळेला टाळी वाजवून भजन करावं अशी नम्र विनंती. विठाला विठाला खरं महाराज आपलं भाग्य आहे. काय आहे आपलं भाग्य आहे. आपण साईबाबाच्या दरबारामध्ये नव्हे नव्हे साईबाबा सुद्धा आपल्या दरबारामध्ये. किती मोठा आनंद आहे, किती मोठा आनंद आहे महाराज. असं बघितल्यानंतर मला असं वाटतंय मी इथं कीर्तन करत नाही, मी मंदिरामध्ये कीर्तन करतो. एवढा आनंद मला या ठिकाणी प्राप्त होतोय. आणि महाराज काय सुंदर निवेदन आहे, काय सुंदर वातावरण आहे, किती सुंदर निवेदन आहे. आणि असं जर निवेदन करायचं म्हणलं तर महिला मंडळ त्याला बुद्धी लागते. काय लागतं? बुद्धी लागते. बुद्धी जर नसेल तर मला कार्यच होऊ शकत नाही, कामच होऊ शकत नाही. बघा एका बाईने 12 गुंठे भुईमुग केला आणि 12 गुंठे भुईमुग केला आणि 12 गुंठे भुईमुग काढायला 12 बाया लावल्या. मी त्या ठिकाणी करून म्हणलं ताई अहो 12 गुंठे भुईमुग केला आणि 12 गुंठे भुईमुग काढायला 12 बाया लावल्या. या बायाने जर एक एक शंग जर खाली तुम्हाला नुसता पाला उरम पाला. ती म्हणली महाराज जास्त बोलू नका, या बायांच्या तोंडाकडे बघा. त्यांच्या तोंडाकडे बघितलं एकीच्या तोंडात जात नाही साऱ्या बोचऱ्या. याला काय म्हणतात? शेतीचं नियोजन. तसं मला या ठिकाणी सुंदर नियोजन आहे, सुंदर वातावरण आहे महाराज. टाळकरी मंदिर सुद्धा या ठिकाणी सुंदर आहेत. आमचे महाराजांचं काय नाव म्हटले? हा संदीप महाराज. तुमची संस्था आहे ना? नाही कोणची? काशीनंद महाराज यांची सुंदर संस्था आहे. त्या संस्थेमध्ये हे मुलं शिकतात. खरं तर आपल्या मुलांना शालेय शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना नोकरीला पण लावलं पाहिजे आणि जनरल नॉलेजसुद्धा दिलं पाहिजे. त्याच्याबरोबर अध्यात्माची जोड दिली पाहिजे. कारण त्यांना जर अध्यात्माची जोड जर दिली तर त्यांना ज्ञानेश्वरी कळेल, तुकोबारायांचा गाथा कळेल, साईबाबा कळतील, भगवंत कळेल, नवे नवे आपला धर्मसुद्धा कळेल, नव्हे त्याला आई कळेल आणि बाप कळेल. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. म्हणून हा संस्कार आपल्या मुलांना लागावा म्हणून या संस्थेमध्ये आपण मुलं टाकले पाहिजे. काय महाराज त्या बांगलादेशमध्ये काय चालू आहे बघा. म्हणून असं होऊ नये, काय असं होऊ नये म्हणून आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. काय दिले पाहिजे? संस्कार दिले पाहिजे. बाबा एक मुलगा 4थीला होता. 4थीला कितीला बोला चला कितीला होता? 4थीला होता. पोरांना कितीला होता? 4थीला होता. तो शाळेमध्ये गेला, वही चुरून आणली. काय चुरून आणली? वही चुरून आणली. घरी आला ना आईला म्हणू लागला आई मी वही चुरून आणली. काय म्हटला? मी वही चुरून आणली. आता आई सुद्धा शानी पाहिजे ना. बऱ्याच आईने आपल्या पोरांचं वाटोळं केलं. आता आई सुद्धा शानी पाहिजे. मग आई काय म्हणली? बाळा ठेव कपाटामध्ये. पोरांनी कपाटामध्ये ठेवली महाराज. त्या कपाटामध्ये ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी पोरग पुन्हा शाळेमध्ये गेलो, पेन चुरून आणला. आई मी पेन चुरून आणला, पण ठेव कपाटामध्ये. तिसऱ्या दिवशी पुन्हा पोरगा शाळेमध्ये गेलो, कंपास चुरून आणला. आई मी कंपास चुरून आणला, ठेव कपाटामध्ये. आता मला सांगा महिला मंडळ, त्या मुलाला चोरीची सवय लागली. मग ते पोरग मोठं झाल्यानंतर पोलीस होईन का? चोर झालं चोर. त्याला बँक फोडली, पोलिसांनी पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीची शिक्षा झाली महाराज. आणि त्याला शेवटची इच्छा विचारली, बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हटला माझी शेवटची इच्छा अशी आहे का मला माझ्या आईला भेटायचं. कोणाला भेटायचं आहे? आईला भेटायचं आहे. त्याच्या आईला बोलून आणलं. त्याची आई समोर उभी होती, तो सुद्धा समोर उभा होता. तो पळत पळत गेला, आईच्या गळ्यामध्ये पडला आणि आईचा कान तोंडामध्ये घेतला आणि कड दिशी चावला. आई मोठ्यानं ओरडली, बाळा माझा कान का चावला? त्या मुलाने सुंदर उत्तर दिलं. महिला मंडळ सुंदर उत्तर दिलं. एवढं उत्तर जर तुम्ही शिकले तर कीर्तन माझं सफल झालं. त्या मुलाने उत्तर दिलं, आई 4थीला असताना मी वही चुरून आणली. आणि त्यावेळेस जर म्हटले असते सांग आजपासून तू चोरी करशील का, असं जर म्हटली असती तर आज मला फाशीची शिक्षा झालीच नसती. आज मला फाशीची शिक्षा झालीच नसती. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. म्हणून आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. मुलांना संस्कार दिले पाहिजे बरं का. आजी हो संस्कार काय बोलतोय मी? संस्कार दिले पाहिजे.
त्याच्या आधी आपल्या आईबापाला सुद्धा चांगले संस्कार पाहिजे, बरोबर आहे का नाही? कार्याचे गुण कशात येतात? कारणामध्ये येतात. मग आईबापाला संस्कार चांगले असले पाहिजे तर मुलांना संस्कार चांगले लागतात. नाही तर आईबापच चोऱ्या करतात आणि पोराला म्हणून वाच ज्ञानेश्वरी, ते कसं वाचीन का? नाही वाचू शकत, बरं का दादा. नवरा बायको चोरी करायची, चोरी. सप्त्याला गेले चप्पल हाण, कीर्तनाला गेले माईक हाण, गट्टाच काढून ने, गट्टा महाराज गट्टा. मग त्या चोराची बायको गरोदर होती, मग ती डिलिव्हरीसाठी गेली दवाखान्यामध्ये. डिलिव्हरी झाली, पोरग जन्माला येत असताना असं मूठ झाकून आलो. काय आलं? मूठ झाकून आलो. मग त्या नर्सन त्या राहतात ना, तिने अशी मूठ खोडली तर त्या पोराच्या हातामध्ये सोन्याची अंगठी. बापू, मायला म्हण कशाची? सोन्याची अंगठी. मग ती सोन्याची अंगठी आली कशी? नंतर त्यांना कळलं का डॉक्टर डिलिव्हरी करता करता, बाळातपण करता करता पोरग डॉक्टरच्या पोटात अंगठी घेऊन आलो. आता मला सांग, आई बाप कोण? चोर. मग पोरग काय IPS होईन का? आपल्या आई वडिलांना जसे संस्कार ना, तसे संस्कार कोणाला लागतात? आपल्या मुलांना लागतात महाराज. बघा पाठीमागं 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, गणपतीच्या काळामध्ये बरं का प्रल्हाद महाराज एक गणपतीविषयी गाणं आलं होतं, गणपतीविषयी. आणि ते पोरगं इतकं गाजलं महाराज, इतकं गाजलं, फार गाजलं ते इंस्टाग्रामवर. आमच्या पप्पाने गणपती आणलाय, आमच्या पप्पाने गणपती आणलाय, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टकुमुकू बघतोय चांगला, टकुमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पाने गणपती आणलाय, आमच्या पप्पाने गणपती आणलाय. खरं सांगू का, हे गाणं निघलं आणि 75% मुलांना कळालं गणपतीच्या आईवडिलाचं काय नाव आहे. नाही तर माहीतच नव्हतं महाराज. म्हणून असे गाणे निघले पाहिजे. बाबा तुमच्या काळामध्ये चौथीला एक गाणं होतं बघा, कविता होती, कविता पुस्तकामध्ये कविता होती, तुम्हाला आठवत असेल बघा. त्या ब्राह्मण पुत्रा वधूनी शोकाकुल झाला रुमणी, आसवे आणुनी नयनी तो वदला हा, अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा. सुंदर कविता होती महाराज, सुंदर कविता. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. रक्षाबंधन कशाला म्हणतात? बहिणीने भावाला ओवाळणं याला रक्षाबंधन म्हणत नाही. आणि ओवाळल्यानंतर भावाने ताटामध्ये 50 रुपये टाकणं किंवा 100 रुपये टाकणं याला रक्षाबंधन म्हणत नाही. तर भावाने जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपल्या बहिणीचं रक्षण करणं आणि रक्षण करून सर्व बंधनामधून मुक्त करणं याला रक्षाबंधन असं म्हणतात. मला एकच सांगायचं आहे, पूर्वीच्या काळामध्ये गाणे होते, बरोबर आहे का नाही? सुंदर सुंदर गाणे होते. आता गाणे तसे राहिले का? कविता तशा राहिल्या का? हां, आता कवितासुद्धा फार सुंदर आहेत महाराज. ज्वानी ज्वानी यस पप्पा, लिटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ. ते तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. तसं महाराज संस्कार राहिले नाही, कविता तसे राहिले नाही, गाणे तसे राहिले नाही. जाऊ दे, आपल्या जास्त विषय कमी जात नाही. हे आपल्या संस्थेतील मुलं आहेत, सुंदर या ठिकाणी टाळ वाजवतात, पावले खेळतात. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल का आपल्या मुलांना गायन करावं, आपल्या मुलांना पखवाज वाजवावा, कीर्तन करावं, तर निश्चित मला त्याला संस्थेमध्ये आपण टाकलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे, शालेय शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण अध्यात्माची जोड दिली पाहिजे. म्हणून या मुलांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, सुंदर गाणारे आहेत, सुंदर वाजवणारे आहेत. महाराज तुमचं काय नाव? आदिनाथ महाराज. फार गोड वाजवतात महाराज. आता आम्ही फिरतो, आता काय सांगू तुम्हाला, वाजवणारे जर चांगले जर असले ना, गाणारे चांगले नसतात. गाणारे चांगले जर असते तर वाजवणारे चांगले नसतात.
या ठिकाणी सर्व योग या ठिकाणी जुळून आलेत. हे खरं आपलं भाग्य आहे महाराज, खरं आपले भाग्य आहेत. म्हणून या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजू. चला वा, सुंदर निवेदन आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही. फक्त पाऊण तासामध्ये मी तुम्हाला असं गोड चिंतन देणार आहे. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार झाला. 1 तासामध्ये खटवंगरायाचा उद्धार झाला. महिला मंडळ तुम्ही टेन्शनच घेऊ नका. पाऊण तासात तुमचा उद्धारच करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांचं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, ज्या साधू संतांनी तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला, पण परिणाम काय झाला? त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. येरझार जन्म आणि मरण याची निवृत्ती झाली. तसं आपल्या जर वाटत असेल का आपल्या जीवनाची जन्म आणि मरण याची निवृत्ती व्हावी, तर तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला पाहिजे. साठवणं म्हणजे काय? त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करणं. साठवणं म्हणजे काय? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. कारण त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय. तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. आता काही जण म्हणतील, महाराज आम्ही संसार करायचा नाही का, आम्ही प्रपंच करायचा नाही का? महिला मंडळ, तुम्ही तुकोबारायांचा गाथा उचका, नामदेव महाराजांचा उचका, कुठल्याही संतांचा गाथा उचका, अभंग तपासा. कुठल्याच संतांनी संसार सोडण्यास सांगितला नाही. याच्या उलट माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, आसोनी संसारी जीवे वेगुकरी. आसोनी संसारी जीवे वेगुकरी. जीवे वेगुकरी. आसोनी संसारी जीवे वेगुकरी. वेदशास्त्र उभारी पाय सदा. वेदशास्त्र उभारी पाय सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी पाय सदा. वेदशास्त्र उभारी पाय सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असोनी संसारी वेगुकरी. वेदशास्त्र उभारी पाय सदा. वेदशास्त्र उभारी पाय सदा. संसारी वेगुकरी वेदशास्त्र उभारी पाय सदा. उभारी पाय सदा. वा. याच्या उलट माऊली ज्ञानोबा बोलतात, आसोनी संसारी जीव वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, पण बाह्य रंगाने केला पाहिजे आणि अंतरंगाने त्या भगवंताची आपण भक्ती केली पाहिजे. दादांनो, पुन्हा पुन्हा नाही. हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वार मानवाचा. मनुष्य जन्म अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे. अब तो मिलेगा कभी ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिलेगा कभी ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा पुन्हा नाही. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. म्हणून हा देह आपण सार्थकी लावला पाहिजे. हे इंद्रिय आपण त्या भगवंताला वाहिले पाहिजे. हया खवो जो शाम का दर्शन किया करे. हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुखो ही जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती
हीरे मोती से शोभा नहीं हाथ की, हे हाथ जो भगवन का पूजन किया करे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. संत मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं, पण जे भगवान परमात्मा करता नाच काम चालू होतं ते नाच काम काही थांबलं नाही. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. विच का प्याला राजा जी ने भेजा, का प्याला राजा जी ने भेजा, विच का प्याला राजा जी ने भेजा, विच का प्याला राजा जी ने भेजा. पीबत मीरा नाची रे, पीबत मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. काय दिलं मीराबाईंना पिण्याकरता? विष का प्याला राजा जी ने बेजा, पीवत पीवत मीरा नाची जे, पीवत पीवत मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. संत मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं, पण जे भगवान परमात्मा करता नाच काम चालू होतं गाड्या, पण ते थांबलं नाही. याला परमार्थ असं म्हणतात, याला साधना अशी म्हणतात, याला भक्ती अशी म्हणतात. म्हणून ही साधना, हा परमार्थ जर आपला उदयाला जर आला ना, तर निश्चित आपला शेवट गोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जनाबाईचं का जनाबाई, संत जनाबाई माहिती आहे का? आपल्या गावातली नाही, संत जनाबाई महिला मंडळ पंढरपूरला एकदाच गेली. हो, किद्दा गेली? एकदाच गेली, पुन्हा घरी नाही आली. पंढरपूरला गेली आपल्या वडिलांबरोबर. विश्वाच्या मालकाला बघितलं, देहभान विसरून गेल्या. वडिलांना सांगितलं, बाबा मला घरी नाही यायचं. मग जा ना, तू राहणार कुठे? सकळ जीवांचा करू तो संभाळ, संपूर्ण जीवाचा जो संभाळ करतो ना, तोच माझा संभाळ करणार. ऐका महिला मंडळ, बापाने आपल्या मुलीचा हात सोडून दिला. हो काय, बापाने आपल्या मुलीचा हात सोडून दिला बरं का. बाप हो, तुम्हाला सुद्धा सांगतो, आपण सुद्धा आपल्या मुलाचा हात सोडला पाहिजे. आपण सुद्धा आपल्या मुलीचा हात सोडला पाहिजे आणि योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिला पाहिजे. निश्चित त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मुली असतील, मुलं असतील, तुम्हाला एक गोष्ट सांगेल, आपल्याला शिकता आलं तर शिका, नाही तर शिकू नका. नोकरीला लागता आलं तर लागा, नाही तर लागू नका. पण आपल्या आईबापाची मान खाली जाईल असं काही कार्य करू नका गाड्या, काहीच कार्य करू नका. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, आपल्या मुलांना सुद्धा चांगले संस्कार दिले पाहिजे, योग्य व्यक्तीच्या हातामध्ये त्याचा हात दिला पाहिजे. संत जनाबाईच्या वडिलांनी तो हात सोडला आणि तो हात जर कोणाच्या हातामध्ये पडला असेल तर नामदेव महाराजांच्या हातामध्ये पडला. ऐका, संत जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये पडला. संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या. कुठं राहू राहिल्या? नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या. सर्व काम संत जनाबाई करायच्या गाड्या, सर्व काम करायचे, सर्व काम. 12 वाजायचे संत जनाबाईला, काम आवरता किती? 12 वाजायचे. महिला मंडळ किती वाजायचे? बोलत चला, 12 वाजायचे. आणि संत जनाबाई पाटी 4 वाजता उठायच्या. किती वाजता? 4 वाजता. कशाला? मोबाईल पाहिला. मग फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या मोबाईलने वाटोळ गेलो. या इंस्टाग्रामने मुलं बिघडतात, अशातला काही भाग नाही. लग्न झालेले सुद्धा बिघडतात. म्हणून खरं टिकटॉक जसं बंद झालं ना, तसं इंस्टाग्राम जर बंद झालं तर फार बरं होईल. मला फार बरं होईल. आता काही पोरं जेव्हा जर नसले तर आई लगेच त्याच्या पुढं मोबाईल देते. जेव बाळा. मोबाईल हा हे व्यसन आहे महाराज.
मोबाईल आपल्या मुलांना त्या मोबाईल बसून दूर केलं पाहिजे. एका जणाची ड्युटी संपली आणि मोबाईल पाहत पाहत आता आपल्या घरी जावं ना, दुसऱ्याच्या बाईच्या घरात शिरला. आता त्या बाईनं पाहावं का नाही मा नवरा आहे का नाही, ती मोबाईल पाहत होती, तिनं आणला पाण्याचा तांब्या भरून, दोघं बेडवर झोपले. त्या बाईचा ओरिजिनल नवरा आला, त्या घरामध्ये शिरला, तिने बघितलं तो मोबाईल पाहत होता, तिने बघितलं दोघांना. त्याला वाटलं अरे मी दुसऱ्याच्याच घरात शिकलो, पुन्हा बाहेर निघाला. अरे मूर्खा तुझंच घरी. लोक एवढं मोबाईलने पागल झाले महाराज. म्हणून संत जनाबाई पाठी 4 वाजता उठायच्या. ऐका, पाठी 4 वाजता उठायच्या कशाला? दळण दळायला. जात्यावर बसायच्या आणि सुंदर दळण म्हणायच्या, सुंदर जातं म्हणायच्या. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर जातं म्हणायच्या, सुंदर जातं म्हणायच्या. आणि महाराज भगवान परमात्म्याला बोलवायच्या. भगवान परमात्मा यायचा आणि संत जनाबाईला काय करू लागायचा? काय करू लागायचा? दळण दळू लागायचा. महिला मंडळ, ओ ऐका ना महिला मंडळ, काय झालं? संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या. काय झाल्या? वा झाल्या. वा पूर्वीच्या काळामध्ये वा व्हायच्या. तुमच्या व्हायच्या का? अहो माझ्या व्हायच्या. पूर्वीच्या काळी काय व्हायच्या? डोक्यामध्ये वा व्हायच्या. आता वा गेल्या. बरोबर आहे. कशामुळे गेल्या? साबण तरातराचे आले, शॅम्पू तरातराचे आले, त्याच्यामुळे वा गेल्या. पहिल्या काळामध्ये एकच साबण होता बाबा. कुठला? गोटा साबण. सफेद कपड्यांना तोच, रंगीत कपड्यांना सुद्धा तोच. निरमे सुद्धा तरातराचे झाले. आता परवा दिवशी मला मी एक जाहिरात बघितली निरमेची. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूस सफेदी निरमा सी आई, रंगीन कपड़ा तो खिल खिल जाए, सबकी पसंत निरमा, वॉशिंग पावडर निरमा. निरमा जमतंय की जमतंय? मी एका बरं शिकलो माहिती आहे का? जर कोरोना जर आला, कीर्तन बंद जर झाली, तर जाहिरात म्हणून आपल्याला कोणी काम मिळावं म्हणून शिकलोय बरं. ऐका, तसं काही नाही. ऐका, संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या बरं का प्रल्हाद महाराज. वा झाल्या. भगवान परमात्मा यायचे, संत जनाबाईच्या डोक्यामधून ऊ काढायचे, नखवत ठेवायचे आणि ती मारायचे. कसे? कसे? हां, अशी मारायची नव्हे. संत जनाबाई गौऱ्या थापायला जरी गेल्या तर भगवान परमात्मा यायचा, संत जनाबाईला गौऱ्या थापू लागायचा. संत जनाबाईच्या पुढे उभा राहिला, मागे उभा राहिला आणि मागे पुढे उभं राहून काय केलं? नासी कोडे सकळ जीवनामध्ये काय जे संकट येईल त्या संकटाचं निवारण केलं. याला परमार्थ असं म्हणतात, याला साधना अशी म्हणतात. म्हणून हा परमार्थ, ही साधना जर आपली जर उदयाला जर आली तर निश्चित आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मग या साधू संतांनी काय केलं का? तो विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला. ते मला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी,
सुंदर. जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणामध्ये सांगतात या साधू संतांनी काय केलं का विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. दादानो जीवनामध्ये आपलाच एक देव केला पाहिजे. भरपूर देव आहेत मग त्या देवांपैकी एक देव आपलासा केला पाहिजे गाड्या आणि तो आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. पुन्हा तो एक देव करून घ्यावा तेणे बिना जीवा सुख नो हे तेणे बिना जीवा सुख नो हे एक देव आपला केला पाहिजे. आपण साईबाबाच्या दरबारामध्ये साईबाबाला आपण याचना केली पाहिजे. देवा हो बाबा मी तुम्हाला शरण येतोय तुम्हाला तुमच्या कुशीमध्ये घ्या. आलो शरण तुला साईबाबा आलो शरण तुला साईबाबा घेई कुशीत तुझ्या साईबाबा घेई कुशीत तुझ्या साईबाबा आलो शरण तुला साईबाबा. ही याचना आपण त्या भगवंताला केली पाहिजे. ही याचना आपण त्या भगवंताला केली पाहिजे. तो भगवान परमात्मा इतका उदार आहे इतका उदार आहे इतका उदार आहे नव्हे त्यांनी वैरी जो आहे वैऱ्यांना सुद्धा मुक्ती दिली. तर महाराज आपण सज्जन माणसं आहोत चांगले माणसं आहोत. आपलं कर्म जर विहित जर असेल तर तो भगवान परमात्मा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेम प्रभु का बरस रहा है पीले अमृत प्यासे सातो तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे सातो तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे यदि कर्म तेरे पावन है सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी तेरे बाह पकड़ने को वो वेश बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर साईनाथ मिल जाएगा साईनाथ मिल जाएगा. भाव आपला शुद्ध पाहिजे महाराज. काय पाहिजे भाव आपला शुद्ध पाहिजे. आपला भाव जर शुद्ध जर असेल तर महाराज वर्णन करतात ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देवाला तुरी नाही देवाला तुरी नाही देवाला ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देव त्याला ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देवाला ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देवाला ज्याचा भाव शुद्ध झाला तुरी नाही देवाला ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. आपला भाव जर शुद्ध जर असेल तर भगवान परमात्मा आपल्याजवळ वास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाव त्याला शुद्ध पाहिजे. भाव त्याला शुद्ध पाहिजे म्हणजे शुद्ध भावाने त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून ते बाबा आपल्या हृदयामध्ये साठवले पाहिजे. दादानो या जगामध्ये प्रत्येक जणांना 24 तास आहे. किती तास आहे दादा 24 तास आहे. साईबाबांनी काही भेदभाव केला का तुम्हाला जास्त वेळ दिला मला कमी वेळ दिला मला कमी वेळ दिला तुम्हाला जास्त वेळ दिला. भगवंताने काय भेदभाव केला का नाही केला. प्रत्येक जणाकडे 24 तास आहे पण या 24 तासाचा कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाच्या हातामधून आहे. बघा 24 तासातून आपण जर 24 मिनिटं जर काढले फक्त साईबाबाचं चिंतन जर केलं तर आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही गाड्या. शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चिंतन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. कशा करता दिला याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मला खायला असावं मला प्यायला असावं याच्यामध्ये समाधान मानतो आणि सगळं आयुष्य याच्यामध्ये निघून जातं कडे. काही काय ना नुसता खाण्याचा नाद हो काय सांगू तुम्ही एकदम पंक्तीला बसला भाताला टाका रामकृष्ण
विठ्ठल विठ्ठल कशा करता दिला याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. काही काही ना नुसता खाण्याचा नाद. एक जण पंक्तीला बसला, भात आला टाका भात, भाजी आली टाका भाजी, पुरी आली टाका पुरी. इतकं खालं इथपर्यंत आलं. गाड्या कुठपर्यंत आलं? इथपर्यंत आलं. नंतर जिलेबी आली, जिलेबी 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 म्हणून टाका जिलेबी. जिलेबी खाली, निम्मी जिलेबी आत आणि निम्मी जिलेबी बाहेर. नंतर कढी आली, कढी 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 म्हणून टाका कढी. शेजारचा म्हणला, अरे स्वांगा किती खातो, अन्न दुसऱ्याचं आहे, पोट आपले जरा सांभाळून खावा, आता ही कढी कुठे घेशील? तो म्हणला, ग बस तुला काय करायचं, मी ह्या जिलेबीच्या पोंगळीत भरीन. लोकांना नुसता खायचा नाद आहे मारा, नुसता खायचा नाद. पण कशा करता दिलाय ना याची किंमत कळत नाही. म्हणून कबीरदास मारा खाय गोड वर्णन करतात. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आपण जर त्याचं चिंतन केलं तर हा जीव, हा मनुष्य साधारण राहत नाही तर मोठा होतो. मोठा काय होतो? मोठा होतो. तुम्ही बाबांची संगत करा, साधू संतांची संगत करा. जो साधू संतांची संगत करतो, भगवंताची संगत करतो, तो मनुष्य मोठा होत असतो. म्हणून ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्यांनी भगवंताचीच दात झालं पाहिजे, भगवंताची संगत धरली पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे. चौथीचा मुलगा असतो, चौथीचा, त्यानं कोणासोबत संगत केली पाहिजे? पाचवीच्या मुलासोबत. पाचवीचा मुलगा असतो तिने 10वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. 10वीचा मुलगा असतो तिने 12वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. आणि 12वीचा मुलगा आहे त्याने ग्रॅज्युएशन झालेल्या मुलासोबत संगत केली पाहिजे. तर माणूस मोठा होत असतो, अन्यथा मोठा होत नाही. महाराज फार गोड वर्णन करतात. संगत करना बड़ो की बढ़त बढ़ही जा, संगत करना बड़ो की बढ़त बढ़ही जा, गज के माता जा बेटे मनवाचित फलका, कबीरा मनवाचित फलका. संतांची आपण संगत जर केली, मोठ्या माणसाची आपण जर संगत केली तर आपण मोठा होत असतो. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची, फार महत्त्वाची. पाण्याचा थेंब जर तापलेला तळीवर जर पडला त्याचं पतन होतं. तोच थेंब जर कमळाच्या पानावर जर पडला मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जर वसंत ऋतूमध्ये शिंपल्यामध्ये जर पडला त्याचा मोती तयार होतो. पाण्याचा थेंब तोच आहे, फक्त संगत बदलली. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची. संतन कई संग लाग रे तेरी अच्छी पड़ेगी, संतन कई संग लाग रे तेरी अच्छी पड़ेगी. संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, बनेगी तेरी किस्मत जगेगी. जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. वा, जीवनामध्ये संगत फार महत्वाची. संतांची जर केली तर निश्चित मला आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संगत कोणाची करावी हे आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही वारकऱ्याची संगत करा. वारकरी सोबत नसताना तुम्ही भजनाला जाऊ शकता, तुम्ही कीर्तनाला जाऊ शकता, तुम्ही सप्त्याला जाऊ शकता, तुम्ही शिर्डीला येऊ शकता, साईबाबाचं दर्शन घेऊ शकता. नसताना तुम्ही दारुड्याची संगत करा. दारुड्यासोबत नसताना, आता पुढलं मीच बोलू काय? हां, दारुड्याची संगत करा. दारुड्यासोबत नसताना आपण कुठं जाऊ शकतो? दुकानामध्ये जाऊ शकतो. संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची. म्हणून पुरुष मंडळ, महिला मंडळ, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, आपण सगळे साईबाबाचे भक्त आहोत. मला असं या ठिकाणी 100% गॅरंटी आहे का या ठिकाणी कुणीच व्यसन करत नसेल, कुणीच व्यसन करत नसेल. कारण आपण जर व्यसन जर करत जर असेल तर या ठिकाणी आपण साईबाबाच्या दरबारमध्ये आलोच नसतो. आपण सगळे साईबाबाचे भक्त आहोत. म्हणून मी कुठेही जर गेलो तर बाबा मी कायम सांगत असतो, ज्या स्त्रीचा
पती दारू पितो, व्यसन करतो, तिच्यासाठी माझ्याकडे औषध आहे. काय औषध आहे? त्या औषधाची किंमत आहे 5 लाख रुपये. किती? मिलिटर महाराज नाही बरं, हां 5 लाख रुपये नाही, फक्त भगवंताचं चिंतन आहे. काय करायचं? लक्ष देऊन ऐका. तुमचा पती जर दारू जर पीत जर असेल तर एकच काम करा. स्वयंपाक करायला आपल्याला किती वेळ लागतो? 2 तास लागतो. भाकरी करताना आपण फक्त नामस्मरण केलं पाहिजे. साईबाबा 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 साईबाबा. भाजी करताना साईबाबा साईबाबा साईबाबा. 2 तास जर स्वयंपाक करत असताना आपण जर साईबाबाचं चिंतन जर केलं, साईबाबाचं नामस्मरण जर केलं, तो स्वयंपाक नसून प्रसाद येतो. आणि त्या प्रसादाने जर तुमच्या पतीची दारू जर सुटली नाही तर आंडील महाराज कीर्तन करायला सोडून दे. ही ताकद जर कशाची असेल तर भगवंताच्या चिंतनाची, साईबाबाची. म्हणून खरं पुरुष मंडळ या महिला मंडळात वड पौर्णिमेला जर गेले ना तर भगवंताला एकच प्रार्थना करतात. काय? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन जर करत असेल माझा जोडीदार, माझा पती, माझा नवरा व्यसनातून मुक्त व्हावा, ही याचना ती भगवंताला करत असते. आणि आपण जर खुशाल जर व्यसन जर करत असेल तर फार मोठी शोकांतिक आहे. दारुड्यांचं लय अवघड आहे महाराज. एका जणाला म्हणलं, भाऊ मला खोकला येतो, खोकला. तो म्हणला, महाराज एकच बुच्चन घ्या. काय करा? एकच बुच्चन घ्या. म्हणलं एका बुच्चनामध्ये खोकला जाईन? महाराज माझी 25 एकर गेली. तुमचा खोकला किरकोळ आहे. दारुड्यांचं एवढं अवघड आहे महाराज. एक दारुड्या बाजार करायला गेला, भाजी मंडईमध्ये गेला. त्या बाईला म्हणला, का हो वांगे कशी दिलेत? 15 रुपये पावशर. 10 रुपयाने द्या ना. नीक पुढं म्हणे, अहो 10 रुपयाने द्या. माझा हात जर या वांग्याला जर राहिला तर संध्याकाळपर्यंत एक वांग राहणार नाही. अशी काय जादू आहे तुझ्या हातामध्ये? माझ्या बापाची 10 एकर याच हाताने गमवली. तुझं वांग किरकोळ आहे. इतकं दारुड्यांचं अवघड आहे महाराज. म्हणून व्यसन करू नका. म्हणून साधू संतांनी सुद्धा सांगितलं, दारू गांजा मत पिय यारो, अक्कल गुंग हो जाती हे. अक्कल निघून जाते. म्हणून त्याच्यापेक्षा टेन्शन येत असेल, आता काही काही माणसं टेन्शन येतं म्हणून दारू पितात, व्यसन करतात. टेन्शन जर येत असेल एकांतामध्ये बसा, साईबाबाचं चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा. ते चिंतन तुमचं टेन्शन घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. म्हणून कशा करता दिला याची किंमत कळली पाहिजे. म्हणून साधू संतांनी काय केलं, तो विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. आणि परिणाम काय झाला? अभंगाचं 2रं चरण. चाचे सराले हेरा झार, चाचे सराली हेर झार, चाची सराली हेर झार. वा वा. चांची सराली हेर झार, चांची सराली हेर झार, चांची सराली हेर झार, चांची सराली हेर झार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. क्या बात आहे. वा. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, चाची सराली हेर झार, चाची सराली हेर झार. झाला
सांगतात साधू संतांनी तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. परिणाम काय झाला? त्यांचे सरले येरझार, झाला सफल व्यापार. येरझार जन्म आणि मरण याची निवृत्ती झाली. म्हणून आपली सुद्धा जन्म आणि मरण याची निवृत्ती व्हावी असं जर वाटत असेल तर त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारिणी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मी चेकू. त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. महाराज, त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. तो भगवान परमात्मा सामान्य आहे का? हां, तो भगवान परमात्मा सामान्य आहे का? सरपंच आहे का? आमदार आहे का? नाही ना महाराज. विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा. भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात. वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे. दुड दुड पळती माती खाती, दुड दुड पळती माती खाती. शेणात लोळते दोघे जण बळराम कृष्ण, शेणात लोळते दोघे जण बळराम कृष्ण. वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे, वैकुंठ नायक रांगतसे. विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा. भगवान श्रीकृष्ण रांगता रांगता भगवंतानी माती खाली. काय खाली? माती खाली. बळीराम दादा यशोदामाईकडे गेले आणि म्हणू लागले, आई कृष्णाने माती खाली. यशोदामाई पळत आली. कृष्णा माती खाली? नाही, मी माती नाही खाली. आ कर. भगवंतानी आ केलं. तर आ केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड दिसत होते. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. म्हण त्या भगवंताला शरण जायचं. तो भगवान परमात्मा सामान्य आहे का? याच्या उलट तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. त्याच्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याने गळ्यामध्ये किंवा अंगामध्ये जे वस्त्र परिधान केले त्या वस्तू किती सुंदर आहेत. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चवरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चवरंगी लाल बावटा ग. या चिक्क माळेला रेशमी मोशर दोराग. या चिक्क माळेला रेशमी मोशर दोराग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. किंवा पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. पुष्पहारांच्या घातलात माळा. ताशांचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. ताशांचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. पुढल्या महिन्यामध्ये गणपती. हे गणपतीचं वर्णन नाही, भगवंताचं वर्णन नाही, हे वस्तूचं वर्णन आहे. वस्तूचं. मग वस्तू एवढ्या सुंदर आहे, मग तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. पाठामध्ये आमचे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगायचे. रंभेला बनवण्यासाठी चंद्रावरून ब्रह्मदेवाने मुठभर प्रकाश आणला होता. म्हणून रंभा एवढी सुंदर झाली. आणि तिच्या रूपानं अख्खं त्रिभुवन वेडं झालं. तर मुठभर प्रकाशाने रंभा एवढी सुंदर होऊ शकते. तर माझ्या भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे, तो किती सुंदर असेल. काकड्यामध्ये मारा भगवान परमात्मा तुकोबराय वर्णन करतात. तुझे ये निडळी कोटी चंद्र प्रकाश. कोटी चंद्राचा प्रकाश तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. म्हणून ह्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. आपण जर त्या भगवंताला आपण शरण जर गेलो तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जसा सीमेवरचा जवानी बघा, काल 15 ऑगस्ट होऊन गेले. काय होऊन गेले? 15 ऑगस्ट काल होऊन गेले. आता शेजारी सुद्धा अकॅडमी आल्यानंतर फार मोठं मला अंतःकरणाला भावलं. का महाराज, हे मंडळी हे जवान सीमेवर राहतात, भारत देशासाठी आपलं बलिदान देतात, आपलं शरीर सोडून देतात. भारतावर किती प्रेम हो, किती प्रेम आहे. काय म्हणतात, ह्या भारत देशासाठी मी माझा दिल दिलाय, मी माझा प्राण सुद्धा देऊ शकतो. काय देऊ शकतो? माझा प्राण सुद्धा देऊ शकतो. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान
हे वतन तेरे लिए, तू मेरा करमा, तू मेरा दरमा, तू मेरा अभिमान है, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. जवान, या भारत देशासाठी मी माझा प्राण देऊ शकतो, तसं आपण सुद्धा साईबाबाला म्हटलं पाहिजे, देवा फक्त मी तुम्हाला शरण येतोय, मी माझा दिल काय, माझं हृदय काय, मी माझा प्राण सुद्धा तुम्हाला देऊ शकतो, फक्त एकच करा, तुमची कृपा छाया माझ्या डोक्यावर राहू द्या. म्हणून साईबाबाला आपण शरण गेलो पाहिजे, साईबाबाचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून एकदा हे बाबा आपल्या हातामध्ये जर आले तर महाराज जीवनामध्ये कुठलं भय राहत नाही आणि चिंता सुद्धा राहत नाही. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगा. वा वा. टाळी वाजवा एकदा. गोड गोड गोड. वा. तुकोबरा 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, एकदा तो भगवान परमात्मा हातामध्ये आला तर कुठलं भय राहत नाही आणि कुठली चिंता सुद्धा राहत नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपण आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. आणि तुकोबराय बोलतात, एकदा तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला तर कुठलं कर्मही उरत नाही, कुठलं काम सुद्धा उरत नाही. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे हरी आणि काही उरो निधी विवरी. म्हणून चिंतन करून तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला पाहिजे, हातामध्ये घेतला पाहिजे. म्हणून हा भगवान परमात्मा हे साईबाबा आपल्या हृदयामध्ये जर कुणी साठवले असेल, हातामध्ये जर कुणी घेतले असेल तर महाराज आपल्या विजू महाराजांनी घेतलेत. महाराज खरं विजू महाराजांनी घेतलेत. साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष आहेत महाराज. खरं तर त्यांनी साईबाबाला ओळखलं आणि ओळखल्यानंतर खरं ते साईबाबाची सेवा करतात. घरामध्ये गेल्यानंतर आम्ही आता 2-4 जण होतो, काही जणांनी उंबऱ्याचं दर्शन घेतलं. खरं तर घर नाही ते मंदिरच आहे. साईबाबाची सुंदर मूर्ती आहेत. खरं तर मूर्तीला बघितल्यानंतर मला असं वाटलं का मूर्ती आपल्यासोबत बोलती का काय. सुंदर मूर्ती आहेत, सुंदर मूर्ती आहेत. म्हणून मी साईबाबाला सुद्धा एक प्रार्थना करतो का आमच्या विजू महाराजांची अशीच सेवा वृद्धिंगत होत जावो, ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि एक वाक्य त्यांच्यासाठी मी जरूर सांगेन गाड्या, जरूर सांगेल. एक उदाहरण सांगेल, फक्त त्यांच्याकरता सांगेल. एवढी सेवा ते करतात, एवढी भक्ती ते करतात, परमार्थ करतात. साईबाबा त्यांच्या हृदयामध्ये आहेत.
त्यांचा प्राणच म्हणजे काय जर असेल तर फक्त साईबाबा आहे. काय? साईबाबा आहे. म्हणून साईबाबाची तुम्ही एवढी भक्ती करताय तर साईबाबा तुमची परीक्षा कशी घेईल, कधी घेईल, काही सांगता येत नाही. भगवान परमात्मा साईबाबा परीक्षा कधी घेईल काही सांगता येत नाही. म्हणून ही परीक्षा आपण या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो पाहिजे, पास झालो पाहिजे. कारण साईबाबाने सुखामध्ये दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख बघितलं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख बघितलं. नव्हे भिकाऱ्यामध्ये सुद्धा साईबाबांनी माणूस बघितला, भिकाऱ्यामध्ये सुद्धा साईबाबांनी देव बघितला. म्हणून आपण सुद्धा भिकाऱ्यामध्ये सुद्धा आपण देव बघितला पाहिजे. आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चालत आहोत. आम्ही कीर्तन जर कोणामुळे शिकलो असेल तर त्यांच्यामुळे शिकलोय. ते कीर्तनामध्ये एक उदाहरण फार गोड सांगायचे, फार गोड सांगायचे. बघा, एक जण साईबाबाकडे गेला. साईबाबाला म्हणू लागला, बाबा तुम्ही आमच्या घरी भोजन करायला यावं अशी माझी इच्छा आहे. काय? तुम्ही आमच्या घरी भोजन करायला यावं अशी माझी इच्छा आहे. साईबाबा म्हणले, बर मी तुझ्या घरी येईल. किती वाजता येऊ? 12 वाजता या बाबा. ठीक आहे, 12 वाजता मी तुझ्या घरी येतो. किती वाजता? 12 वाजता. तो घरी गेला, सुंदर स्वयंपाक केला, पंचपक्वानाचं जेवण तयार केलं. 11:30 वाजता तो घराच्या बाहेर आला आणि साईबाबाची वाट पाहू लागला. करेक्ट 11:30 वाजता त्या मनुष्याच्या दारामध्ये साईबाबा नाही आले, एक भिकारी आला आणि याचना करू लागला, अहो 2 दिवस झाले माझ्या पोटामध्ये भाकरी नाही, 2 दिवस झाले मी उपवाशी आहे, अर्धी भाकर देशाल, अर्धी भाकर देशाल. महाराज त्याने अर्धी भाकर दिली नाही, चतकुर भाकर दिली नाही. चल इथून, माझ्या घरी साईबाबा येणार आहे, माझं घर अपवित्र करू नको. भिकारी निघून गेला. ऐका, 12 वाजता साईबाबा आले नाही, 12:30 वाजले साईबाबा आले नाही, 1 वाजले साईबाबा आले नाही, 2 वाजले साईबाबा आले नाही. त्या मनुष्याला इतका राग आला, इतका राग आला. साईबाबाकडे गेला, म्हणू लागला, बाबा तुम्ही सांगितलं मी तुझ्या घरी जेवण करायला 12 वाजता येतो, का माझ्या घरी आले नाही, का माझ्या घरी आले नाही? साईबाबांना सांगितलं, बाळा तू मला 12 वाजता बोलवलं तर मी 12 वाजता आलो नाही, मी 11:30 वाजता तुझ्या दारामध्ये आलो, भिकाऱ्याच्या रूपामध्ये आलो, पण तू मला ओळखलं नाही, मला अर्धी भाकर देऊ शकला नसता, देऊ शकला नाही तर मला तू जेवण काही घालणार आहेत, जेवण काही घालणार आहे. म्हणून आपल्या सेवेमध्ये, आपल्या परमार्थामध्ये, आपल्या साधनेमध्ये तो भगवान परमात्मा साईबाबा जर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये जर येऊन जर आपली परीक्षा घेत जर असेल, त्या परीक्षेमध्ये आपण पास झालो पाहिजे, त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो पाहिजे. म्हणून आपण जी सेवा करतोय, आपण जो परमार्थ करतोय, हे निश्चित आपला परमार्थ हा तेवत राहो, रिंगत होत जावो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या भगवंताचं आपण चिंतन केलं, साईबाबाचं आपण चिंतन केलं पाहिजे. ते चिंतन कसं? सर्वांनी हात वर करा सांगतो, ऐका. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी हात वर करा. मागचे महिला मंडळ टाळी वाजवून भजन करायचं. बरं, मी भजन म्हणतो, टाळी वाजवून भजन करायचं. आपण जर टाळी जर वाजवली, आपलं पाप निघून जातं. कुठं निघून जातं? जे वाजवीत नाही त्याच्या बोकंडी जाऊन बसतं. मग तुम्हीच ठरवा टाळी वाजवायची का नाही. सुंदर भजन केलं पाहिजे. साई बाबा हो साई बाबा, 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 हे साई बाबा हो साई बाबा, साई बाबा हो साई बाबा, साई बाबा हो साई बाबा, साई बाबा हो
भजन केलं घ्या हात खाली आता घेतले का सांगावंच लागत नाही विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई म्हणून तुकोबाराय सांगतात की तो भगवान परमात्मा आपण आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे पण कसा साठवला पाहिजे त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे पुन्हा पुन्हा नाही हे शरीर कधी जाईल काही सांगता येत नाही म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे म्हणून साधू संतसुद्धा आपल्याला जागा करतात दादांनो उठा आणि त्या भगवंताचं आपण चिंतन करा कारण तुम्ही जर चिंतन केलं नाही आम्ही ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला जागा करण्यासाठीच आलो पण तुम्ही जर चिंतन जर केलं नाही तुम्ही स्मरण जर केलं नाही तर आमच्या बापाचं काहीच जाणार नाही काय जाणार नाही आमच्या बापाचं काहीच जाणार नाही ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यामध्ये पडेल म्हणून नाथ महाराज सुद्धा फार गोड वर्णन करतात हे दारी नाही काल दुसरा येईल हे दारी नाही काल हे दारी नाही काल दुसरा येईल हे दारी नाही काल हे दारी नाही काल दुसरा येईल हे दारी नाही काल आवाज हे घरी नाही काल मग दुसरा येईल हे घरी नाही काल हे सरद शेवटी बा काळ बांधून येईल सरद शेवटी बा काळ बांधून येईल सरकचे वटी बा नाचा नाचा उभे राहा सरकचे वटी बा एका जनार्दनी आमच्या काय बघाईल एका जनार्दनी बा आमचं काय वाजाईल हे एका जनार्दनी आमच्या काय बघाईल एका जनार्दनी बा आमचं काय वाजाईल हे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधुरी बोली बोलत देखान पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोल बोलत देखान पिंगळा माधुरी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 लटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे जय बोला मी वर्तमान खोटे लटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे जय बोला मी वर्तमान खोटे दाताचं दातवन घ्या गा कोणी दाताचं दातवन घ्या गा कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी का कुणी काळा मणी हे स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला पाताळ याचा मंडप घातला चार वेदात
वा वा, टाळी वाजवा एकदा. महाराज, हा आनंद स्वर्गामध्ये सुद्धा नाही. काय? स्वर्गामध्ये सुद्धा नाही. मला सांगा, परमार्थामध्ये आनंद आहे का प्रपंचामध्ये आनंद आहे? परमार्थामध्ये. मग कीर्तन सुटल्या घरी जाणार आहे का नाही? हा, केला पाहिजे संसार, संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, पण बाह्य रंगाने केला पाहिजे आणि अंतरंगाने सुद्धा आपण भक्ती केली पाहिजे. तुमचं हे नाचणं, तुमचं ही श्रवण भक्ती बघून मला असं वाटतंय का निश्चित तुमच्या अंतःकरणामध्ये साईबाबांविषयी श्रद्धा आहे. म्हणून साईबाबाला सुद्धा ही प्रार्थना करतो की तुमची सेवा अशी वृद्धिंगत होत जावो, वृद्धिंगत होत जावो. सुंदर निवेदन आहे, सुंदर वातावरण आहे. आपण या ठिकाणी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. खरं तर आपण 2 चरण सोडलीत आणि 2 चरण सोडलीत. नाही कळलं तुम्हाला? 2 चरण सोडलीत आणि 2 चरण सोडलीत. म्हणून ह्या 2 चरणाचा भावार्थ नंतर पाहू. बोलवलं तर बोलावं, शंका नाही. अरे हात म्हणा, फक्त नका बोलू, पण हात म्हणा. म्हणून सुंदर निवेदन आहे, सुंदर वातावरण आहे. सिस्टीमसुद्धा या ठिकाणी सुंदर आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला. खरं तर महाराज द्यावे तेवढे धन्यवाद आहे. तुमचं नाव काय? शुभम महाराज. खरं तर काही काही ठिकाणी आपण जर गेलो ना, लाखाचे मशने असतात, 5-5 लाखाचे, पण त्यातलं ज्ञान नसतं. कर बटनवर घे खाली, घेवर घे खाली. पण खरं तर महाराज सुंदर सिस्टीम आहे. दादा करता एकदा टाळी वाजवा गाडी. आणि या ठिकाणी हे कीर्तन ज्यांनी शूट केलं असे असणारे आमचे परममित्र, परम आदरणीय, माझे जीवश प्रेमश कंठश, ज्यांचा भगवंत चॅनल आहे. म्हणून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करायला विसरू नका. कारण हा कार्यक्रम तुम्हाला उद्या परवा बघायला मिळणार आहे. म्हणून सुंदर या ठिकाणी शूटिंग त्यांनी केली. दीपक महाराज कोल्हे, त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. पुन्हा या ठिकाणी चोपदारसुद्धा आहेत. खरं तर महाराज चोपदार, तुम्ही मिशा ठेवा. मिशा ठेवल्या का कीर्तनकार थोडा घाबरत असतो. चोपदार आहेत, चोपदारासुद्धा मी धन्यवाद देतो. विनेकरीसुद्धा आहेत. पुन्हा आमच्या आजीसुद्धा या ठिकाणी तुळस घेऊन आहेत. आजीलासुद्धा मी धन्यवाद देतो. म्हणून टाळकरी मंडळ आहेत. माझ्याबरोबर आलेले 3 विद्यार्थी आहेत. माझीसुद्धा संस्था आहे, काशाई माता वारकरी शिक्षण संस्था. माझ्या संस्थेमध्ये 5-6 अनाथ मुलंसुद्धा आहेत आणि काही अशी जनरल मुलंसुद्धा आहेत. आता पोर रक्षाबंधनाला घरी गेले म्हणून हे 3 जण होते, 3 जण माझ्यासोबत आलेत. म्हणून माझ्या संस्थेचेसुद्धा या ठिकाणी मुलं आहेत, त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. म्हणून आपल्या पोरांना संस्कार दिले पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. शालेय शिक्षणाबरोबर आपण संस्काराचा दागिना जर काही असेल तर संस्कार हे आपल्या मुलांना दिले पाहिजे, जेणेकरून त्याला आपला धर्म कळाला पाहिजे. महाराज, मुस्लिम लोक असतात, आपल्या मुलांच्या हाताला धरतात, मंदिरामध्ये नेतात आणि आपल्या देवाची ओळख करून देतात. खरं सांगा, आपण कधी आपल्या मुलांच्या हाताला धरलं आणि मंदिरामध्ये नेलं आणि देवांची ओळख करून दिली का? नाही करून दिली महाराज, नाही करून दिली. खरं तर याच्यामुळे आपला धर्म पाठीमागं आहे. काय? याच्यामुळेच आपला धर्म पाठीमागं आहे. म्हणून आपल्या मुलांना संस्कार देत चला. आपण जर आपल्या मुलांना संस्कार दिले नाही तर तुम्हाला एकच म्हणावं लागेल, जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी सायलर सायलर सायलर. लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं, लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं. आईबापाने आपल्याला जन्म दिला, आपल्या सुखामध्ये सुख बघितलं, दुःखामध्ये दुःख बघितलं, दुःख प्राप्त झालं, ते आईवडिलांनी सोसलं आणि लग्न झालं. आणि बायकोच्या सांगण्यावरून आपण जर घरातून बाहेर निघत असेल, वायली निघत असेल तर फार मोठी शोकांतिक आहे. म्हणून पुढे सुद्धा सांगतात, आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानी सांगे तुमचे माईबाप पाहिजे नाही, नवऱ्याच्या कानी सांगे तुमचे माईबाप पाहिजे नाही. जित्यापणी हे मरण आमुचे, जित्यापणी हे मरण आमुचे, आम्ही डोळ्यानं पाहिलं पाहिलं पाहिलं. लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं, लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं. असं जर तुम्हाला जर वाटत जर नसेल तर आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. नाही तो कीर्तनकार झाला तरी चालेल,
वादक नाही झाला तरी चालेल, गायक नाही झाला तरी चालेल, पण तो मुलगा लग्न झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर काढणार नाही. एवढा संस्काराचा दागिना जर त्याच्यावर जर लागला तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी कीर्तनाला गेल्यानंतर मी काय मुलांना सांगत असतो, दादांनो, तो बाप आपल्यासाठी काय करतो, ती आई आपल्यासाठी काय करते, आपल्या बापाची मान खाली जाईल, आपल्या आईची मान खाली जाईल, असं काही कार्य करू नका, असं काही काम करू नका. कारण त्या बापाला जगामध्ये मान आहे, प्रतिष्ठा आहे, त्या बापाची मान खाली जाईल असं काही कार्य करू नका. नाही तुम्हाला शिकता आलं तर शिकू नका, नाही तुम्हाला नोकरीला लागता आलं तर लागू नका, पण आपल्या बापाची इज्जत जाईल असं काही कार्य करू नका.